Hello everyone, I am Kaushik Lele. I welcome you all in my Marathi reading and listening practice session. Today we are going to learn Marathi and practice Marathi in fun way. We are going to read Marathi jokes. So please pause the video and try to read these jokes, and then I will explain them in English and Hindi. Okay, let's start. नवरा आणि बायकोचं कडाक्याचं भांडण झालं. हजबंड अँड वाईफ क्वारल्ड इंटेन्सली. कडाक्याचं भांडण इज अ फ्रेज. इंटेन्स फाईट. पती प्रचंड रागात, अगं जा ग जा, तुझ्यासारख्या 56 मिळतील. हजबंड very much angrily said, hey, you just leave or just don't mess with me. I will get 56 like you. Means I will get 56 more wives like you. पत्नी हसून, अजूनही माझ्यासारख्याच हव्यात का? Wife said smiling, do you still want like me? एक महिला तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली. तब्येतीची विचारपूस झाल्यानंतर नातेवाईकांनी काय खाणार वगैरे विचारलं. ए लेडी went to her relative's house. तब्येतीची विचारपूस, asking about health or in general small talk. Once those small talk was over, relatives asked her what will she have. Relative नातेवाईक, काय घ्याल, पोहे खाल की उपमा देऊ? Relative asked what will you like to have. पोहे और उपमा. महिला, तुमच्या घरात एकच प्लेट आहे का? द लेडी आस्क्ड, डू यू हॅव ओनली वन प्लेट ॲट युअर होम? नातेवाईक, नाही हो, काय झालं? रिलेटिव्ह, नो, वाय, व्हॉट हॅपन? महिला, मग आणा की दोन्ही? लेडी, देन ब्रिंग बोथ ऑफ देम. Bring both the dishes. Why are you asking me option 1 or 2? नवरा बायको एका विहिरीजवळ पोहोचले. त्या विहिरीत नाणं टाकल्यावर मनातली इच्छा पूर्ण होते असे कित्येक लोक मानायचे. हजबंड अँड वाईफ रीच नियर ए वेल. त्या विहिरीत नाणं टाकल्यावर, आफ्टर ड्रॉपिंग कॉइन इन टू दॅट वेल, मनातली इच्छा पूर्ण होते. युअर विश इज फुलफिल्ड असे कित्येक लोक मानायचे. सो वॉज द बिलीफ ऑफ मेनी. सो इट वॉज लाईक अ विशिंग पॉन्ड. आधी नवऱ्यानं नाणं टाकलं. फर्स्ट द हजबंड ड्रॉप्ड ए कॉइन. त्यानंतर बायको नाणं टाकायला जाताच तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. आफ्टर हिम, when the wife was about to drop the coin, she slipped and she fell into the well. नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. So tears came into husband's eyes. आभाळाकडे पाहत तो म्हणाला, looking towards the heaven, looking towards the sky, he said, देवा, तू माझ्या इच्छा इतक्या लगेच पूर्ण करशील असं वाटलं नव्हतं. हे गॉड, I did not think that you will fulfill my wishes so quickly, immediately. इतक्या लगेच, so early. Next, again please pause the video and try to read them. Okay, let's read. एका महिलेनं
रुग्णवाहिकेसाठी कॉल केला. रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स. सो ए लेडी कॉल्ड ॲन ॲम्ब्युलन्स. ऑपरेटर बोला काय झालं आहे. येस. ऑपरेटर आस्क येस टेल मी व्हॉट हॅपन. महिला माझा पाय कॉफी टेबलला लागून जखम झाली आहे. सो आय गॉट हर्ट or my leg got hurt by a coffee table. Operator मग यासाठी तुम्ही रुग्णवाहिका मागवत आहात. Then are you calling an ambulance for this? महिला नाही, रुग्णवाहिका मी माझ्या नवऱ्यासाठी मागवतेय. No, I am calling for an ambulance for my husband. Operator त्यांना काय झालं. What happened to him? महिला मला टेबल लागताच ते हसले. ते हसले म्हणून रुग्णवाहिकेची गरज लागतीये. द टेबल हर्ट मी. सो वेन टेबल हर्ट मी ही लाफ्ड अँड ही लाफ्ड दॅट्स वाय ही नीड्स अन ॲम्ब्युलन्स. नवविवाहित दाम्पत्याचा संसार सुरू झाला. लग्नानंतर पहिल्यांदाच बायकोनं स्वयंपाक केला. भाजीत मसाला जास्त होता. डाळीतही मिरच्या जास्त होत्या. बायकोनं पहिल्यांदाच स्वयंपाक केला असल्यानं नवऱ्याला तिला नाराज करायचं नव्हतं. नवविवाहित न्यूलीवेड. दाम्पत्य कपल. संसार फॅमिली लाईफ. So the family life of a newlywed couple started. लग्नानंतर पहिल्यांदाच बायकोनं स्वयंपाक केला. For the first time after the marriage, the wife had cooked meal. भाजीत मसाला जास्त होता. There was masala more in quantity in the vegetable dish. डाळीतही मिरच्या जास्त होत्या. There was more chili in the dal. बायकोनं पहिल्यांदाच स्वयंपाक केला असल्यानं because wife had cooked for the first time, नवऱ्याला तिला नाराज करायचं नव्हतं. The husband did not want to upset her. नवरा स्वयंपाक खूप छान झालाय. Husband says you have cooked very well. स्वयंपाक means preparation of whole meal. बायको अहो पण तुम्ही रडताय कशाला. हे देन वाय आर यू क्राईंग. नवरा आनंद झालाय मला. आनंदाश्रू आहेत हे. आय एम व्हेरी मच हॅपी. दीज आर द टीयर्स ऑफ हॅपीनेस. आनंद अश्रू. अश्रू मीन्स टीयर्स. सो टीयर्स ऑफ हॅपीनेस. बायको अजून वाढू का. देन शॅल आय सर्व मोर. हजबंड नको नको, मी जास्त आनंद सहन करू शकणार नाही. नो नो, आय कॅनॉट बेअर फर्दर मोर हॅपीनेस. Okay, last page. Please pause the video and try to read it. Okay, let's start. बायको लॉकडाऊन नंतर तुम्हाला ऑफिसला जावं लागेल का. नवरा हो मग. बायको पण मी तुम्हाला ऑफिसला जाऊच देणार नाही. सो वाईफ सेज डू यू नीड टू गो टू ऑफिस आफ्टर लॉकडाऊन. हजबंड सेज येस. देन वाईफ सेज बट आय वॉन्ट लेट यू गो टू दी ऑफिस. नवरा का ग, इतका आवडू लागलाय तुला माझा सहवास. सहवास मीन्स कंपनी. हे वाय हॅव यू स्टार्टेड लाइकिंग माय कंपनी सो मच. बायको तसं नाही आहे, कारण तुम्ही घरातली कामं आपल्या कामवाल्या बाईपेक्षा जास्त चांगली करता. वाईफ सेज नो इट्स नॉट दॅट वे, बिकॉज यू डू होम चोअर्स बेटर दॅन अवर हाऊसमेड. एक महिला
नटून थटून डेंटिस्टकडे गेली. महिला, एक दात काढायचा आहे, पण फक्त 10 मिनिटात. ॲनेस्थेशिया देऊ नका. बेशुद्ध करण्यासाठी कोणतंही औषधही देऊ नका. कमी अधिक त्रास झाला तरी चालेल, पण दात लवकर काढा. मला एका किटी पार्टीला जायचंय. सो दॅट लेडी सेज, a tooth need to be removed, but just within 10 minutes. Don't give anesthesia. Don't give any medicine for anesthesia. Even if it pains more or less, it's okay, but remove that tooth quickly. I need to go to a kitty party. डॉक्टर, कमाल आहे मॅडम, तुम्ही फारच धीराच्या दिसताय. वाव, वंडरफुल, इम्प्रेसिव्ह. मॅडम, यू सीम टू बी व्हेरी ब्रेव्ह हार्टेड. या चेअरवर झोपा आणि सांगा कोणता दात काढायचा आहे. Lay down on this chair and tell me which tooth needs to be removed. महिला तिच्या नवऱ्याला, अहो झोपा इथे आणि सांगा कोणता दात काढायचा आहे, मला लेट होतोय. The lady to her husband, hey, lay down here and tell us which of your tooth is to be removed. I'm getting late for the party. So I hope you enjoyed the jokes and the explanation. Thank you for watching the video. Please like the video, give your comments, share and subscribe to the channel. And do visit my website learnmarathivithkaushik.com, where you will find many lessons teaching you Marathi from English and Hindi. Thank you. See you next time. Bye.